नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. हिप्परगे बॅरेजचे 21 दरवाजे उघडले, पूर धोका कमी होण्यास मदत. हिप्परगे बॅरेजचे सर्व 21 दरवाजे बुधवारी दिनांक 8 रोजी सायंकाळी 5:30 वाजता पूर्णपणे उघडण्यात आल्याने कृष्णा व पंचगंगा नदीतील पाण्याचा फुगा कमी होण्यास मदत होणार आहे व संभाव्य पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास हातभार लागणार आहे. गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीपात्रातील पाण्याची आवक झपाट्याने वाढत होती. त्यामुळे पंचगंगा नदीची पातळी इशारा पातळीकडे सरकत असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आंदोलन अंकुश संघटनेने सांगली येथील कृष्णा पाटबंधारे विभागाकडे तातडीचे निवेदन देत कर्नाटक सरकारशी त्वरित संपर्क साधून हिप्परगे बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्याची मागणी केली होती. दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा 1 जूनपूर्वी दरवाजे उघडण्याची नियमित प्रक्रिया झालेली नव्हती. मात्र सध्याच्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने निर्णय घेण्याची मागणी संघटनेने केली होती. निवेदनाची दखल घेत कृष्णा पाटबंधारे विभागाने कर्नाटक पाटबंधारे खात्याशी संपर्क साधून आवश्यक पत्रव्यवहार केला. त्यानंतर बुधवारी सायंकाळी हिप्परगे बॅरेजचे सर्व 21 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले. त्यामुळे नदीतील पाण्याचा फुगा कमी होण्यास सुरुवात झाली असून पुराचा संभाव्य धोका कमी होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सतत सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांवर लक्ष ठेवलं असून परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.